मुरगाव बंदर प्राधिकरण अर्थात MPA यांच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी निर्माण झालेला कायदेशीर वाद आता अधिक गडद झालाय। वास्को शहरातील शिवप्रेमींनी या विनावापर जागेत 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवल्यानंतर MPAनं या शिवप्रेमींना आता न्यायालयात खेचले। आमच्या मालमत्तेमध्ये अतिक्रमण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचा आरोप MPAनं केला आहे। आता गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक तसंच मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कडक निर्देश जारी केलेत। या प्रकरणी प्रशासनानं आतापर्यंत नेमकी काय कारवाई केली याची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। न्यायालयानं पुढील सुनावणी 10 मार्च रोजी निश्चित केली आहे। हा पुतळा 18 फेब्रुवारीला म्हणजेच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आणून नियोजित ठिकाणी ठेवल्यानं घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता। ज्या जागेत महाराजांचा पुतळा उभारला गेला ती जागा MPAच्या मालकीची असल्याचा दावा करत महाराजांचा पुतळा इथं खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला होता। त्यामुळे या भागातील शिवप्रेमी संतप्त झाले होते। शेवटी भाजपचे स्थानिक आमदार संकल्प आमोणकर यांनी स्वतः शिवप्रेमींना घेऊन या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। तेव्हाच MPAनं शिवप्रेमींना न्यायालयात खेचले। आता या न्यायालयीन लढ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।